जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये अतिशय गूढ आणि व्यापक असं सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, म्हणजे वृक्ष, वेली, वनातील प्राणी, पक्षी हे सर्व आमचे सोयरे आहेत. काय म्हणतात, सोयरे आहेत. म्हणजे आमच्या संतांनी या निसर्गाला मानवापासून वेगळा मानला नाही. वृक्ष, जल, भूमी, पशु, पक्षी, मानव हे आमच्या विश्वाची माझे घर या कुटुंबातलं एक आम्ही घटक मानलेला आहे. आमची भारतीय सनातन संस्कृती हजारो वर्षापूर्वी निसर्गाला केवळ संसाधन म्हणून पाहत नाही, तर ती आम्हाला सर्वांना हा निसर्ग म्हणजे आपला नातेवाईक आहे हे जगाला शिकवते, ती दृष्टी देते. आज आपण बघा, ज्या भूमीवर, ज्या वातावरणामध्ये आणि ज्या भावनेनं एकत्र आलेलो आहोत, ते पाहिलं की आपल्या लक्षात येईल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग किती महत्त्वाचा आहे. कारण आज बघा, इथे एकाच वेळी अध्यात्म आहे, निसर्ग आहे आणि समाज जीवनसुद्धा आहे. याचा सुंदर संगम इथे घडलेला आहे. आजचा त्रिवेणी संगम मला वाटतं केवळ योगायोग नाही आहे, तर ती आहे विश्वविभूषित महायोगी परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या संकल्पाची दिव्य लीला असं मला वाटतं. आज सकाळपासून म्हणजे कालपासूनच अर्थात आपण काय केलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून प्रकट झालेल्या अमृतमय ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, आत्मिक समाधान प्राप्त केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आमच्या हस्ते या पावनभूमीत गगन भरारी कृषी महोत्सव 2026 पर्व 8 यांचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. आणि आता या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मुख्य व्यासपीठावर आपण सर्वजण अध्यात्म, निसर्ग आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध माझ्या प्रवचनातून समजून घेणार आहे. त्यामुळे पहिला, माझ्या प्रवचनाचे 3 भाग असतात, त्यातला पहिला भाग असणार निसर्ग, त्याच्यावर मी बोलणार आहे. त्यानंतर मी दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहे ज्ञानेश्वरी, अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर महाराजांचे अनंत उपकार या समाजावर कसे आहेत त्याबद्दल सांगणार. आणि तिसरा टप्पा सांगणार भारतीय कुटुंब जीवन आज उद्ध्वस्त कसं झालेलं आहे त्याबद्दल बोलणार आहे. कारण मी धर्मगुरू आहे, माझा तो अधिकार आहे. मी घोषणा दिलेली आहे, हिंदू धर्म खतरे में है, सभी हिंदुओं में एकता हो. अशा प्रकारचं आज आमची प्रवचनाची म्हणजे सुरुवात राहील आणि समाप्ती राहील. आपल्याकडच्या इकडच्या मंडळींना कीर्तन ऐकण्याची सवय असल्यामुळे ती स्टाईल थोडी वेगळी आहे आणि ही स्टाईल वेगळी आहे. बघा, थोडासा नवीन याच्यामध्ये जो ट्यूस येतोय अध्यात्मामध्ये, तो कसा वाटतो, तो आपण त्याची चव घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा आज आम्ही काय केलं, गगन भरारी कृषी महोत्सव 2026 याचं उद्घाटन झालं. गगन भरारी म्हणजे काय, तर मला वाटतं गगन भरारी म्हणजे ज्यांच्या पंखामध्ये सामर्थ्य होऊन आकाशाच्या उंचीपर्यंत झेप घेणे. इथे बरेच जण सुशिक्षित तरुण बसलेले आहेत. या तरुण मित्रांना मी सांगेन, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आकाशात कितीही उंच भरारी मारली तरी जमिनीशी आपलं जे नातं आहे ते कधी तोडायचं नसतं. जो आपल्या मुळाशी जोडलेला राहतो त्याचंच उड्डाण सुरक्षित राहतं. म्हणून मी सांगितलेलं आहे, विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. अध्यात्म हे पराशास्त्र आहे. वळशानं मी तिकडे येईन. वृक्ष किती उंच वाढला
तरी त्याचं संपूर्ण जीवन त्याच्या मुळांवर अवलंबून आहे. मुळे तुटली, वृक्ष कोसळतो. त्याचप्रमाणे आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि विकास यांच्या सहाय्याने पण कितीही प्रगती केली तरी आपल्या संस्कृतीची, आपल्या मातृभूमीची आणि शेतीची मुळं आपण विसरता कामा नये असं मला वाटतं. आज इथे विज्ञानवादी विचाराचे बरेच लोक आहेत. मी त्यांना सांगेन, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. या प्रस्थानत्रयीनं जर तुम्ही प्रवास केलात तर जीवनामध्ये नक्की तुम्ही यश गाठू शकाल. कारण विज्ञान आणि अध्यात्म ही दोन शास्त्र जो पुढे घेऊन जातो तो प्रगती करतोच, पण प्रगती करता करता त्या प्रगतीबरोबर जो अहंकार येत असतो त्या अहंकाराला दाबण्याचं काम अध्यात्मशास्त्र करतं. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र नीट समजून घ्या. मी शास्त्र हा शब्द जाणून बुजून वापरतोय, कारण अध्यात्मशास्त्र हे बुवा बाबांचं शास्त्र नाही. अध्यात्मामध्ये कुठं चेटूक नाटूक, जंतर मंतर, करणी करणं, भूत उठवणं, लागेराचा बाधावणं असं कुठेच अभिप्रेत नाही आहे. अध्यात्म हे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याचं, अनुभूतीचं शास्त्र, आणि विज्ञान हे शास्त्र सिद्धांतानं पटवून देण्याचं शास्त्र आहे. दोन्ही चे मापदंड वेगळे आहेत, परंतु दोन्हीही काही व्हॅल्यूज काय करतात, डिक्लेअर करतात. जसं किलोमीटर, या किलोमीटरमधून तुमचा लिक्विड पदार्थ, द्रवरूप पदार्थ हा मोजता येणार नाही. त्यासाठी गॅलन किंवा लिटर हेच परिमाण लावावं लागेल. आणि त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर विज्ञानवादी पंख असले पाहिजेत. म्हणून मला कौतुक वाटलं कृषी महोत्सवाचं, आणि मी जाणूनबुजून तिथे गेलो आणि त्या महोत्सवाचं उद्घाटन केलं की लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे त्याची आवश्यकता आहे, त्यानेच विकास होणार आहे.